दशक 5वा, समास 7वा, बद्धलक्षण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकम. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते. श्रीरामदासो गुरुः, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता जर आपण थोडासा पारमार्थिक आणि धार्मिक विचार करायला लागलो, म्हणजे आपण मध्यबिंदूवर जर आलो, अंत आरंभ मध्य आणि अंत, आणि मध्य आणि अंतमध्ये पण काही काळ जो महत्त्वाचा आहे तो काढायचा आहे, तो जर मध्यबिंदूवर आलो असेल तर विचार जर तसे करत असू की आपल्याला आता फक्त आणि फक्त देवाला मानायचं आहे, फक्त आणि फक्त प्राधान्य भगवंताला द्यायचं आहे, म्हणजे विवेकाचं जर प्राधान्य मनामध्ये असेल आणि त्यानुसार थोडंफार वैराग्य जर मनामध्ये निर्माण झालं असेल, तर आताचा हा बद्धलक्षण समास आवडणार नाही, पटणार नाही. आणि दुसरं लागलीच मनामध्ये येईल आपल्या, आपण असं होतो, किती चुकत होतो आणि किती चुकीच्या मार्गाने जात होतो, किती अज्ञानी होतो. प्रत्यक्ष ज्ञान संपादन केल्यानंतर विशिष्ट प्रकारचं वेगळं सगळ्या प्रकारचं ज्ञान आपण जेव्हा जमा केलं, त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं, त्यानंतर असं वाटतं की किती अज्ञानात होतो, तर आपण मार्गावर आहोत. जय जय रघुवीर समर्थ. अज्ञानात आहोत आणि अज्ञानातून ज्ञानाकडे जर जायचं असेल तर शिकण्याची प्रवृत्ती पाहिजे. आणि असं जेव्हा वाटत असेल, ही नुसती एवढी जरी भावना असेल निर्माण झाली असेल, ज्याचा आपण सुरुवात केली होती अथातो ब्रह्मजिज्ञासापासून, की प्रत्येकाला नैसर्गिक इच्छा असते, पण ती इच्छा दबून असते.
जसं पाण्याची इच्छा बाकी जशी दाबून ठेवलं त्याला ताबडतोब ते पाणी रूपात येतं, बर्फ रूपात झाल्यानंतर सुद्धा ती त्याची नैसर्गिक इच्छा असते. तशी आपली नैसर्गिक इच्छा असते ज्ञान मिळवण्याची, किंवा ज्ञान मिळवण्यापेक्षा आनंद मिळवण्याची इच्छा असते. पण ती इच्छा आपण वेगळ्याच मार्गाने पूर्ण करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. जो आपण वेगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो आणि ज्यामध्ये पूर्ण सुख आपल्याला मिळत नाही, तेव्हा ते अज्ञान आहे असं आपल्याला थोडं थोडं लक्षात येतं. की आपण जे आतापर्यंत करत होतो ते चुकलं जरी नाही तरी तो मार्ग योग्य नाही, आणि त्या मार्गाने कितीही धडपड केली, कितीही तळमळ केली तरी पण आपल्याला आपलं गंतव्यस्थान मिळणार नाही आहे. म्हणजेच आपल्याला आनंद मिळणार नाही. गंतव्यस्थान कोणतं? तर आपल्याला आनंद मिळवायचा आहे, आपल्याला समाधान मिळवायचं आहे. आणि जर ते समाधान मिळणारच नाही आहे हे निश्चित झालं, एवढी जरी अवस्था झाली तरी पण आता आपल्याला ज्ञानाकडे आपण मध्यबिंदूपर्यंत आलो आणि मध्यबिंदूच्या पुढे आपण आता प्रवास करतोय असं जर वाटत असेल, इतकं जग आपलं 5 दशकांमध्ये आणि 5 आणि 6 5 दशक आणि 6 समासांपर्यंत जर आपण आलो असू, आणि अशी जर भावना आता निर्माण झाली असेल, व्हायला पाहिजे. कारण एक तरी ओवी अनुभवावी असं जर आपले ज्ञानेश्वर माऊली म्हणते, तसं एक जरी अनुभव आला असेल यातला की खरं ज्ञान काय आहे याच्याकडे जर माझा ओढा लागला असेल, तर आता बद्ध लक्षण आवडणार नाही आहे आणि आवडू नये अशी आपण आता आपल्या समर्थांना प्रार्थना करू. तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे आधी म्हटलं, पण आता हे जे तुम्ही लक्षण सांगताय, जसं पडत मूर्खाच्या लक्षणाच्या वेळी आपण त्यांना ग्वाही दिली की आपण असं करायचं नाही, आपण आता करणार नाही, पण त्याच्याही पुढे जाऊन आता मध्यबिंदूवर आलो आहे आपण, तर आता बद्धकडे मला आवडणार नाही, बद्ध लक्षण मला आवडणार नाही आणि बद्ध मला नका ठेवू. आता निदान एवढी जरी प्रार्थना प्रत्येकाने जर आज आपल्या मनातल्या मनात केल्या गेली तर समर्थांची कृपा झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता जीवनाचं पूर्णत्व कळलं. जीवनाचं पूर्णत्व कशात आहे? आपण जे काही धडपड करू आयुष्यभर ती पूर्णत्वाकडे नेणार नाही, ती अर्ध्याच भागामध्ये राहणार आहे. जो व्यास असतो ना वर्तुळाचा, त्या अर्ध्याच भागामध्ये आपली धडपड राहणार आहे. कारण आपण उजव्या भागाकडे वळणारच नव्हतो, पण आता वळायची इच्छा झाली म्हणजे बद्धतेपासून आपण मुक्ततेकडे जाणार आहे. आणि असं मुक्ततेकडे जात असताना, आनंद मिळत असताना, हा जो पहिला समास येतोय आपल्यासमोर, जो बद्ध लक्षणाचा आहे, त्या बद्ध लक्षणांमधली सगळी लक्षणं आपल्यामध्ये आहेत, होती. आता ती मला आवडत नाही. आता मला समजलंय की अज्ञान काय आहे. आता माझ्या जर लक्षात आलं वाचणाऱ्याच्या, श्रोत्याच्या आणि वक्त्याच्या, तर समर्थांची कृपा झाली असं म्हणायचं. आणि हा समास वाचत असताना मनातल्या मनात होतो आता नाही, होतो आता नाही, पुढे राहणार नाही, होतो आता नाही, पुढे राहणार नाही, अशी मनाची अवस्था सतत झाली पाहिजे प्रत्येक ओवीच्या सोबत. तर ते बद्ध लक्षण आपल्यावरती लागू पडून ते आपण फेकून दिलं असा अर्थ होईल. पाटी कोरी करतोय आपण आता, त्यामुळे ते होतं, ते मला समजलं, त्याचंही मला ज्ञान झालं. आणि आत्मज्ञानामध्ये बद्धतेचं ज्ञान होणं, शुद्धतेचं ज्ञान होणं आणि सर्वंकष विकास आपला होणं हे आत्मनिवेदनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आत्मनिवेदनाला समर्थ म्हणतात ही सगळ्यात उच्च पातळीची भक्ती आहे, जी आपल्या शबरी मातेने केली. नवविधा भक्तींमधली सगळ्यात मोठी भक्ती आत्मनिवेदनाची आहे. आणि आत्मनिवेदन केव्हा घडेल? जर सगळंच माझं बरोबर आहे असं म्हटलं तर आत्मनिवेदन घडू शकत नाही. उलट जे आहे ते जर मी स्वीकारू शकली आणि माझे गुणदोष जर मला कळले, प्रत्येक जीवाला जर गुणदोष कळले, गुणही समजले आणि दोषही समजले, तर गुण वाढवण्याचा आणि दोष कमी करण्याचा जर प्रयत्न करत असू, तर आपण बद्ध लक्षण वाचत असताना आपल्यावरती असे ठोकल्यासारखे आपल्या अंगावरती जाणवेल की काहीतरी कुठेतरी ठोकतंय आणि ते चुकत होतं आणि तसं मला आता राहायचं नाही आहे. जय जय रघुवीर समर्थ हा बद्ध लक्षणाचा अनुभव आहे. वाचत असताना हसतोय आपण, मग तसा समर्थ आणि देव किती हसत असेल आपल्याला. त्याला तर सगळं ज्ञान आहे, ते सगळं माहिती असताना आपण त्याच्या विरुद्ध जेव्हा वागतो तेव्हा त्याला किती हसू येत असेल. जर आपल्याला थोडंसं माहिती झालं की बद्ध लक्षण हे आहे आणि आपण तसं नाही, तर आपल्याला हसायला येईल. आणि देव आपल्याला किती हसत असेल, जो सिद्धापर्यंत पोचेपर्यंत आपली अवस्था बघत असेल आणि तेव्हा तो किती हसत असेल. पण तो हसत नाही, उलट तो दयानिधी आपल्यावरती कृपा करतो. हसण्यासारखं यात काहीच नाही. हे अज्ञान आहे, याला कळत नाही. जोपर्यंत याला कळत नाही तोपर्यंत त्याच्यावरती उपचार होणार नाही हे देवालाही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचे प्रयत्न करावे, यासाठी सद्गुरू सतत पाठीशी हात धरून असतात. आता हा बद्ध लक्षण आपल्याला ठोकायसाठी आहे असं समजायचं. बद्ध लक्षण आपल्याला ठोकून काढणार आहे आणि ते ठोकत असताना पडत मूर्खापेक्षाही खराब आहे.
बद्धता ही पढत मूर्खापेक्षाही खराब आहे. बंधन हे सोन्याचं असो का लोखंडाचं असो, बंधन ते बंधनच आहे. त्यामुळे बद्ध लक्षणाकडे ह्या दृष्टीने बघत असताना आपण आपल्याला ठोकून पाहायचं, आपण वाजवून पाहायचं आणि आपण तसं आहोत का, आणि होतो हे निश्चित आहे, आता आहोत का, ह्यावरती जरी विचार केला आणि या समर्थांना सांगितलं याच्यातला थोडासा गुण कमी करायचा मी प्रयत्न करते, तर समर्थांची कृपा झाली. जय जय रघुवीर समर्थ. बद्ध लक्षण मला नको आहे, मी ऐकणार आहे, वाचणार आहे, कारण मी ती आहे. पण पुढे असं म्हणायचं प्रत्येकाने वाचताना, जेव्हा पोथी वाचतो तेव्हा, की होतो आहे आणि समर्थांना हे माहिती आहे म्हणूनच त्यांनी लिहिलं आहे, त्यामुळे ते लक्षण मला मान्य आहे आणि त्याच्यातून मी गेलेली आहे आणि आता त्यातून जायचं नाही आहे. एवढी फक्त माझी मती त्या माझ्या परमेश्वरांनी स्थिर करावी अशी प्रार्थना करून आपण जिथे थांबलोय, विश्राम घेतलाय 7व्या याच्यावर, की न दिसे नेणे कर्माकर्म. इतकं छान कर्म कोणी करतोय त्याला म्हणतो हो चांगलं चालू आहे. मी त्याचं उदाहरण काल सांगितलं ना, की रामायण चालू होतं, त्या रामानंद सागरांचं बोलणं, ते रामायणासाठी कष्ट तर वेगळे होतेच, की त्या सगळ्या त्या नटांची निवड करणे, त्याचे ते डायलॉग, ते सगळं त्यांचं होतं, ते पडद्यावर दिसत होतं. पण हे सगळं दिसत असताना ते स्वतः यायचे 2 मिनिट पडद्यावर, तेव्हा असं वाटायचं काय त्यांचा डोळा वाकडा आहे, त्यांच्या डोळ्यांनी त्यांना दिसत नाही, त्यांचा डोळा असा लवलवतो आणि काहीतरी बोलत राहतात. चांगलं रामायण जास्त वेळ लावायचं नाही का, म्हणजे कर्म करतोय तो व्यक्ती चांगला. ह्याचं आणखी एक दुसरं उदाहरण आहे. रामायण, ते रामानंद सागर आले, संपलं रामायण आणि हा माणूस आता काहीतरी बोलतो, पण ते अनुभवाचे बोल असतात. पूर्ण रामायण ऐकण्यापेक्षा ते काय अनुभव घेतला त्यांनी ते सांगत असतात, त्याच्या मागचं पुढचं सांगत असतात. ते आम्हाला नको आहे, बद्धता. कारण मला ते कळतच नाही त्या गोष्टी तो जे सांगतोय ते कारण अज्ञानाचा पगडा म्हणजे आपण बद्ध. ज्या गोष्टी चांगला सांगायचा प्रयत्न करतोय ते जर आपण ऐकत नसो तर ते बद्धतेचं लक्षण आहे. दुसरं उदाहरण, की हे जे धार्मिक पुस्तकं सगळे निघतात ते गीता प्रेस गोरखपूर असं त्याचं नाव, आणि पाठांतर झालं होतं सगळ्या मुलांचं आपल्या वेळेस. 5वी 6वीतल्या वयातल्या मुलांना सगळं हे पाठ झालं होतं. गीतेचं पुस्तक यायचं छोटंसं आणि अगदी 1 रुपया 8 आणे असे किंमत असायची, आणि गीता प्रेस गोरखपूर असं त्या माणसाने म्हटलं की आम्ही हसायला लागायचो. काय तो व्यक्ती आणि काय ते गीता प्रेसची पुस्तकं आणतो, म्हणजे इतकं सुंदर कर्म आहे की आता असं वाटतं पुन्हा त्या काळात जावं आणि त्या माणसाने आमच्या हातात पुस्तक द्यावं आणि आमच्या डोळ्यात पाणी यावं. पण ती अवस्था तेव्हा नसते, तेव्हा ती अवस्था नाही. आता ते गीता प्रेस गोरखपूर, तेव्हा जे हसत म्हणत होतो असं वाटत होतं तो संत आपल्या घरी आला होता प्रत्यक्षात. अगदी घरोघरी जायचे, त्यांच्या पायात चप्पल नसायची, कधी त्यांच्या पायात बूट नसायचे, आणि प्रत्येकाला ती पुस्तकं ते स्वतः विकत, तेव्हा 2 रुपयाला ते खर्च करून ती पुस्तकं आणायची आणि प्रत्येक मुलाला हातात द्यायचे. हसायचो, आले 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 ते काका आले, आता काय ते पुस्तकं देणार छोटी छोटी, टाकून द्यायची कुठेतरी. इतकं महत्त्वाचं ज्ञान. आता ते काही चुकीचं नव्हतं, आपलं वय चुकीचं होतं, आपलं ज्ञान नव्हतं या सगळ्या गोष्टींचं. त्यामुळे न दिसे कर्मा कर्म, कितीही चांगलं कर्म करो ते दिसत नाही. सांगितलं तळमळून सांगितलं तरी पटत नाही. आता कितीतरी वेळा युद्ध थांबवण्याचा प्रयत्न श्रीकृष्णांनी केला आहे, दिसत नाही डोळ्यांनी. आणि ज्याचा नाश व्हायचा आहे तो होणारच आहे. त्याच्यामुळे तो जो मध्यबिंदू आहे ना, तिथपर्यंत आपण आल्यानंतर मध्यबिंदूनंतर अंताकडे कोण जातो याला महत्त्व आहे. तो मध्यबिंदूतूनच त्याचा मरण झालेला आहे. ज्यांनी कृष्णाचं आणि रामाचं ऐकलं नाही त्या ठिकाणी मध्यबिंदू म्हणजे जीवन अर्धवट राहिलं आणि पुढे त्यांना पुन्हा जीवन घेऊन जन्माला यावं लागलं त्यांना, आणि पुढे त्यांचं ते भोगावं लागलं, हे निश्चित आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. मग न दिसे कर्मा कर्म, न दिसे नेणे धर्माधर्म. कोणता धर्म आहे कोणता अधर्म आहे काही कळत नाही, खरंच कळत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपण गेलेलो नाही का, त्यामुळे पुन्हा बद्ध लक्षणामध्ये आपण ते केलं आहे, प्रत्येकाने केलं आहे. कोण असा जन्माला आला आहे की सुरुवातीपासून ज्ञानी आहे, जे संत सोडले आपले मोठे, लहानपणापासून ज्यांना ज्ञान आहे या सगळ्या गोष्टी तर ते सोडले, ते व्यतिरिक्त सगळे जीव ते सगळे असेच आहेत, अज्ञानीच आहेत. मग तसं आपण होतो. न दिसे नेणे धर्माधर्म, न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ श्रीराम. हा परमार्थाचा पंथ सांगण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट चांगली घडते, कधीतरी काहीतरी चांगली जीवनामध्ये घटना घडते, की लहानपणापासून कधीतरी टाळांची आवड, कधी कीर्तनाची आवड, कधी चांगल्या गोष्टींची आवड एखाद्या व्यक्तीला असते. मग त्या गोष्टी जेव्हा करतो तेव्हा परमार्थ पंथ दिसतो, पण परमार्थ पंथ म्हणून दिसत नाही ती गोष्ट, की ह्या परमार्थ पंथाकडे जायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी जायचं आहे, हे ऐकायचं असं वगैरे समजत नाही. पण आवड कुठेतरी मुळात पूर्वजन्माची
असल्यामुळे त्या ठिकाणी बसतो आणि पुन्हा काही काळ ते सगळं विसरून जातो. हा पण अनुभव आहे. मग हा परमार्थ पंथ नाही दिसला, पण प्रत्यक्षामध्ये काहीतरी गोड वाटलं म्हणून त्या ठिकाणी बसलो. पुन्हा 20-25 वर्ष आपल्या संसारात गेल्यानंतर पुन्हा ती गोड गोष्ट आठवते की तेव्हा जे गोड वाटत होतं तेच खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे. हा जो परमार्थ पंथ आहे तो काही काळ गेल्यानंतर, वेळ आल्याशिवाय, सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय किंवा आपल्या स्वतःची पुण्याई फळाला आल्याशिवाय घडत नाही. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सत्संग घडतो ते सगळे लोक असंच बोलतात की आपण जे असं एकत्र भेटतो ना, ते काही साधी गोष्ट नाही, हा योगायोग नाही. म्हणजे हा अतिशय उत्तम असा दुर्मिळ असा योग आहे. आणि जो योग आपल्या कर्मामुळे, आपल्या पूर्वपुण्यामुळे निर्माण झाला. अन्यथा जीवन मध्यबिंदूमध्येच थांबतंय. जय जय रघुवीर समर्थ. मध्यबिंदूच्या पुढे जायचा कुणी प्रयत्न करत नाही, कारण मध्यबिंदूच्या पुढे जाण्यासाठी अटोकाट साधना लागते. सगळं जुनं विसरावं लागतं, सगळं बद्धता जी आहे बुद्धीची ती सोडावी लागते. हे सगळं करत असताना आपल्याला भयंकर मानसिक त्रास होतो असं जीवाला वाटतं. त्यामुळे ते सगळं बंधन तोडणं त्याला अशक्य होतं. पण सद्गुरूंची कृपा जर जीवनात झाली तर या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडून येतात. आणि जी आपली पूर्वपुण्याई, आपलं पूर्वसंचित आणि सद्गुरूंची कृपा, या सगळ्या गोष्टींनी आपली बद्धता कमी होण्याला मदत होते. प्रत्यक्षामध्ये ही बद्धता मुळातच आहे. नैसर्गिक कसं आहे आपण हे नंतर जाणवतं. नैसर्गिक कसं आहे आपण, नैसर्गिक अतिशय आपण ऐश्वर्य संपन्न आहोत नैसर्गिकरित्या, पण प्रत्यक्षात अंधतेने, अज्ञानाने या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या मनात येत नाही. आणि ही प्रभूची लीला आहे. जसं ब्रह्माच्या बाबतीत सांगितलं की ब्रह्माला 2 मिनिटं त्यांनी सांगितलं की तू हे सगळं ज्ञान विसरशील. अरे, ईश्वराचा पुत्र ब्रह्मा आणि ईश्वराच्या मनातून निर्माण झालेला असा काही शारीरिक संबंध, दैहिक संबंध नाही. आणि त्याचा पुत्र, ज्याला चतुश्लोकी भागवत सांगितलंय, चतुश्लोकी भागवत सांगून स्वतः विष्णूंचा पुत्र, मानसपुत्र तप केलेला, पण ह्या सगळ्या गोष्टी विसरला. तर आपली काय गोष्ट आहे. विसरणं हे नैसर्गिक आहे, पण नैसर्गिक असताना मूळ म्हणजे स्वार्थ आणि परमस्वार्थ याकडे जर वळायचं असेल तर आपल्याला आपली नैसर्गिकता मनात आणावी लागेल. मग आपल्याला काय दिसतं, मग तो म्हणतो परमार्थ पंथ दिसतो. म्हणजे कीर्तनात बसली तरी सुद्धा परमार्थ दिसतो असं नाही. परमार्थ पंथ दिसणे हे बद्धता सुटण्याचं लक्षण आहे. जय जय रघुवीर समर्थ. तोपर्यंत तो पंथ दिसतच नाही असं समर्थ म्हणतात. आपण त्यांना ग्वाही द्यायची की आपल्याला तो दिसेल आता आजपासून, कारण आम्ही आता जवळपास 5 दशक आणि 6 समास पूर्ण ऐकलेले आहेत. त्यावरती मनन चिंतन केलेलं आहे. मधून तुमची प्रार्थना पण केली आहे की तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे, तुझी कृपा आमच्यावर व्हावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. तेव्हा कुठे ह्या बद्धतेच्याकडे आपलं लक्ष गेलंय असं म्हणू शकतो. मध्यबिंदूवर येऊन ठेपलो. मग तयास न दिसे सच्छास्त्र. आता आपण उलटे विचार करायचेच नाही. जसं आपण पडत मूर्खामध्ये काही मस्त उड्या मारल्या, कारण की ती गोष्टी आम्हाला नकोच आहेत, आम्हाला त्या लागूच नाही आहेत. त्यामुळे आपण असं म्हणायचं की सच्छास्त्र त्यांना आवडत नाही, सत्य सांगायला गेलं की आवडत नाही. आता आपल्या संपर्कात येणारे सुद्धा किती लोक असे आहेत की जे सत्याच्या मार्गाने जाणार आहे. हजारो लोक सत्संगात जातात, पण सत्यापर्यंत कोण जातं. सच्छास्त्र ज्यांना आवडत नाही. आणि सच्छास्त्र एकच आहे, अद्वैत सिद्धांत. तो आणि मी वेगळा नाही. माझं डिस्कनेक्ट होतं वाटतं आता. तो आणि मी वेगळा नाही. कोण? भगवंत आणि मी वेगळा नाही. मग आपण भगवत प्राप्तीच्या वेळी सांगितलं होतं की भगवंताला शोधायचं आहे. भगवंत मला भेटेल का? भेटेल का म्हणजे मला मिळेल का? भगवंत माझ्यामध्ये भेटेल का? तेव्हा म्हटलं होतं भगवंत आणि तो मी वेगळाच नाही आहे, तो माझ्यामध्ये आहे. मी आहे त्याच्या अंशरूपाने जेव्हा मला ते सूक्ष्म देहामध्ये कळतं म्हणजेच तोच भगवंताचा अंश आहे. हे सच्छास्त्र आहे फक्त. आणि ते नको वाटतं बद्धला. तो म्हणतो मी म्हणे माझा देह, माझी प्रसिद्धी, माझी मुलं, माझा संसार, माझी परदेशवारी, माझी आर्थिक विवंचना, माझं आर्थिक क्षेत्र मोठं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सच्छास्त्र त्याला नको वाटतं. आणि ज्याला सच्छास्त्र नको वाटतं तो बद्ध आहे. आपण यावर चर्चा करण्याचं आता कारण नाही, कारण आपण त्या सगळ्या रूपांमध्ये, जे वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण सांगितलंय, त्यांचे गुण सांगितले आहेत सगळे, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी असणारा तो व्यक्ती तो सच्शिष्य असू शकत नाही. मग त्याला सत्संगती सत्पात्र नाही दिसत. एखाद्या चांगल्या ठिकाणी जावं, इतकी छान संगती मिळते, त्या ठिकाणी तो स्वतःचेच विचार मांडतो आणि सत्संगतीला पारखा होतो. कारण स्वतःची बुद्धी जोपर्यंत आपण वापरू तोपर्यंत आपण ग्रहण करण्याची क्षमता आपल्यामध्ये राहणार नाही.
जर आपल्याला पात्रता वाढवायची असेल तर श्रवण भक्ती करावी लागते. किती किती सतत श्रवण करावं लागतं आणि श्रवण करण्यासाठी मीपणाचा बाजूला ठेवावा लागतो. ऐकणं सोपं नाही. लिसन नावाची एक कविता आहे 9वीला. नबीच्या लोकांना सगळ्यांना लिसन नावाची कविता आहे. लिसन म्हणजे आपली श्रवण भक्ती. त्यामध्ये 12 कडव्यांमध्ये त्यांनी लिसन ह्या गोष्टीचं म्हणजे ऐकणे ह्याचं महत्त्व सांगितलं आहे. ऐकण्याचं महत्त्व सांगितलं आहे. मुलांनी ऐकलं पाहिजे. आधी आपण काय करतो, एखादी जरी गोष्ट माहिती असली ना तर ती आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. सांगणं म्हणजे काय असतं, जे माहिती आहे तेच सांगतो. ऐकणं म्हणजे जे माहिती नाही ते ऐकत असतो. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे ऐकण्यासाठी नवीन काही शिकण्याची क्षमता पाहिजे ना. आणि ज्याच्यामध्ये ती क्षमता असेल तोच श्रवण भक्ती करू शकतो. अन्यथा श्रवण भक्ती करू शकत नाही. बोलायला सगळे तयार आहे, श्रवण भक्तीला तयार नाही. श्रवण भक्ती जितकी जास्त म्हणजे जितकं जास्त ऐकू, जितकं जास्त मनन करू, जितकं जास्त चिंतन करू, तितकं आपल्यामध्ये प्रगल्भता येते, जी दाखवण्याची गरज नाही. मग हे सत्पात्र तयार होणं समर्थांना अपेक्षित आहे. ते म्हणतात सत्पात्र व्हायला पाहिजे तयार. पात्र कसं, की ऐकून तावून सुलाकून त्यांना म्हणतात ठोके दिले आहेत आज आपल्याला बद्ध लक्षणामध्ये. ठोकलंय, नुसतं तासलंय की चुकतंय ना, हे चुकलं होतं ना तुझं, हे तुझं चुकलं होतं ना, मग हे चुकायचं नाही. हे मध्यबिंदूवर आल्यावर ठरवलं तेव्हा कुठे आपण एक पाऊल पुढे टाकू शकू. अन्यथा आपण त्या मध्यबिंदूवर अर्ध्या वर्तुळातच, जो पूर्ण वर्तुळ करायचं आहे आपल्याला ते करणारच नाही. अर्ध्या वर्तुळामध्येच आपली तळमळ चालू राहील आणि त्या ठिकाणी सुख नाही. त्यांनी सुख आपल्याजवळ ठेवलेलंच नाही. जगामध्ये सुख ठेवलेलंच नाही त्यांनी. दिसतंय खूप सुख पण ते ठेवलेलंच नाही. त्यामुळे पुढे गेल्याशिवाय ते सुख आपल्याला दिसणारही नाही, जाणवणारही नाही, आपण सुखी होणार नाही. मग त्यांनी सांगितलं तयासं न दिसे सत्शास्त्र. कसं दिसेल सत्शास्त्र? मी जर काही सांगायचा प्रयत्न, कशाला मी, आपण आपल्या गोष्टी बोलतो. आपल्या लोकांमध्ये कृष्ण गेले होते सांगायला, विराट रूप दाखवल्यावर सुद्धा तर पटलं नाही. स्वतः श्रीकृष्णांनी, भगवंतांनी विराट रूप दर्शन दिलंय. हनुमंतरायांनी काय केलं, मुद्दाम प्रताप केले आणि मुद्दाम अडकले. मुद्दाम आपल्या अडकून घेतलं त्यांनी आणि रावणाच्या समोर आले. कशासाठी, की जेणेकरून आपण त्यांना सांगू, काहीतरी शिकवू. नाही तर त्यांना अडकवणारे हे कोण होते? त्यांना रावण अडकवू शकला असता का? ह्यांनी स्वतःहून अडकवून घेतलंय आणि स्वतः अडकून रावणाच्या समोर उभा राहिले. खाली उभं राहत नाही म्हणाले. शेपटीची गोळी करून उंच सिंहासनावर बसले आहेत आणि रावणाच्याही वर. तिथेच तर पहिला धक्का बसलाय रावणाला. असं कसं करतोय हा वानर? ह्या सगळ्या धक्क्यातून ते सत्पात्र तयार करतायत की अरे ऐक रे बाबा, आता तरी दिसतंय ना तुला, त्यांनी विराट रामासारखं कृष्णासारखं दाखवलं नाही पण आपलं विराटत्व सिद्ध केलं आहे. पण तरी सुद्धा रावणाचे डोळे उघडले नाही. कसे उघडतील? राक्षसिणीचा पुत्र आहे शेवटी. नाही तर नाहीच. आणि हे असं घडत असतं, घडावं लागत असतं. त्यातून तर काही आपण शिकावं. नाही तर घडलेलं ऐकून या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं, पुराणाचा उपयोग काय? मग ते म्हणतात सत्पात्र तयार करणे म्हणजे या सगळ्या गोष्टीतून बुद्धिवान त्याला म्हणायला पाहिजे. समर्थ याला बुद्धिवान म्हणतात. विदुषी म्हणजे ज्या कोणी चांगल्या चांगल्या गोष्टी निवडून घेणे आणि नाही त्या गोष्टीवर बाष्कळ चर्चा न करणे, हेच कसं तेच कसं करण्यापेक्षा महत्त्वाचं सार शोधून त्या आपल्या जीवनामध्ये उतरवणे, ते सत्पात्र आहे. या 2 शब्दांवर बद्ध नसल्यामुळे आपण चर्चा केली. बद्धतेवर चर्चा करायची नाही. सत्पात्र व्हावं यासाठी चर्चा करतोय. जिथे जिथे बद्धपणा आला त्या ठिकाणी ठोकायचा आहे. आता आनंद मिळतोय की सत्संगतीतून, श्रवणातून आनंद मिळतो. आता मला खूप वाईट वाटतं की खूप लोकांचे प्रवचनं सुरू असताना आपण ऐकू शकत नाही. याचं कारण आहे की माझं स्वतःचं काहीतरी सुरू झाल्यामुळे ऐकू शकत नाही. पण कमीत कमी किती ऐकलं असेल याला सीमा नाही आहे आणि कोणी बंधनही केलं नाही त्या गोष्टीला. इतकं ऐकायचं शांतपणे. ते सत्पात्र तेव्हा तयार होण्यासाठी ऐकणं आवश्यक आहे. जी मी इंग्लिशमध्ये कविता शिकवली ती समरसून शिकवली त्यांना. याचं कारण म्हटलं बाबा रे, ह्याचाच आणि ह्याचाच फक्त पुढे उपयोग होतो, बाकी कशाचाच उपयोग होत नाही. फक्त तुम्ही ऐका स्वतःची बुद्धी, आणि हीच बुद्धी परमार्थामध्ये सुद्धा शरण द्यावी लागते सद्गुरूंना. म्हणजे इतकं सगळं समजलं, ऐकलं आणि पुन्हा शरण जायचं आहे सद्गुरूंना. सद्गुरू जे सगळं ऐकलं ना ते माझं टिकवा आणि टिकवल्यानंतर माझ्या जीवनात मला उतरू द्या. तेव्हा कुठे ते सत्पात्र तयार होतं. तो बद्ध नाही. जो बद्ध नाही त्यावरती भरपूर निरूपण, आणि जो बद्ध आहे त्यावरती उड्या मारू. सन्मार्ग जो का पवित्र तोही नाही दिसे. आता जो सन्मार्ग पवित्र आहे तो सुद्धा दिसत नाही. सगळं नकारात्मक दिसतंय त्याला, तो बद्ध आहे.
जो सन्मार्गावर आहे, जे सन्मार्ग त्याला दाखवण्याचा प्रयत्न लोक करतायत, जे जे चांगले लोक जीवनामध्ये येते ते नको वाटतंय. खोटं आहे का? अजिबात खोटं नाही. कुणीही चांगला, तर लहान मुलाला जेव्हा आपण एखादी गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध करायला लावतो, आईवडिलांचा राग करतो की माझी आई अशी आहे, माझे वडील तसे आहे. प्रत्यक्षात त्याला ते नको असतं, कारण त्याची बुद्धी हे मानत नाही, त्याला ते मोकळं खेळायचं असतं म्हणून. मग तसंच आपल्याला मोकळं जगायचं असतं, म्हणून एखादा चांगला सज्जन आपल्या घरी आला ते आपल्याला ऐकायचं नसतं. मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? मुलंही तेच करतात जे आपण करतो. आपल्यासाठी जो सत्पुरुष आपल्या जीवनात येतो त्याचं कुठे ऐकतो आपण? मग त्या सत्पुरुषाचं वागणं आणि वडिलांचं वागणं यात काय फरक आहे? काहीच नाही. प्रत्येक टप्प्यावरती शिकवण्यासाठी लोक येत असतात. मग तयास न दिसे सत्शास्त्र, पण हे दिसत नाही. न कळे सारासार विचार. आणि दुसरी गोष्ट, त्याला सारासार विचार होत नाही त्याचा. अरे विवेकच तर सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे समर्थांचा. विवेकाच्या शिवाय जीवन नाही. विवेकाने जगत असेल तर तो मनुष्य प्राणी आहे, अन्यथा तो पशु आहे. सारासार विचार नाही. न कळे स्वधर्म आचार. आपला कोणता धर्म आहे, आपला कोणता आचार आहे कळत नाही. न कळे कैसा परोपकार. परोपकार करत असताना, कुणाचा जीव घेत असताना आनंद कसा होऊ शकतो? निदान तेवढं तरी आपण कधी केलेलं नाही. प्रत्यक्ष लोकांचा जीव घेऊन आपलं पोट भरणे, असं कसा करू शकतो तो माणूस? करू शकण्यासाठी सुद्धा एक पात्रता लागते. आम्हाला सांगितलं करायला तर करू का? आम्ही पात्रच नाही त्या गोष्टीला. त्यामुळे या गोष्टीपासून आम्ही अगदी मैलोन मैल कोसोन मैल या जन्मी तर दूरच दूर. म्हणजे हे आमचं किती भाग्य आहे की हे आमचा मार्गच नाही तो. परोपकार करण्याचा जरी नसला तरी कोणाला त्रास देण्याचा आमचा मार्ग नाही, हे आमचं भाग्य आहे. आणि जे तसं करतात ते बद्ध आहेत. कितीही सांगितलं तर त्यांना कळणार नाही. अरे त्याला जीव आहे. अरे सीतेचा एपिसोड पाहिला का आपण? आपण सीतेचा एपिसोड पाहिला का? लवकुशांना जेव्हा शिकवत असते, आणि ते पण स्थान आम्ही बघितलं आत्ता. जेव्हा लवकुशाला शिकवत असते, लहान मुलं सगळं शिक्षण वाल्मिकी ऋषी देत आहेत. आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो तर अक्षरशः भरून आलं. आत्ता जे आपण नैमिषारण्यात गेलो तर त्या ठिकाणी सीता त्यांना शिकवते, ते आपली झाडं तोडतायत. झाडं तोडू नये म्हणतात, लवकुशांना म्हणतात झाडं तोडू नयेत. माते तू पण तर झाडं तोडते, तू सुद्धा तर स्वयंपाक त्या काड्यांवरच करते का? असं जेव्हा मुलं म्हणतात, ती म्हणते हो ते तुला दिसलं, मी त्या काड्यांवरती स्वयंपाक करते, कारण त्याला इलाज नाही. पण कोणत्या काड्या? ज्या झाडांनी टाकून दिल्या आहेत, झाडापासून विलग झालेल्या फांद्या ज्या आहेत त्याच्यापासून मी स्वयंपाक करते रे. तुम्ही हे नाही बघितलं आणि तुम्ही धडाधड झाडं तोडताय. असं सीता लवकुशाला शिकवते, जी अतिशय स्वतः त्रासात आहे, जिला स्वतःला अनुभव असा आहे की जिला राज्यापासून विलग झालेली आहे, 2 मुलं तिच्या पोटी आहे, तरी स्थिरता मतीची पहा किती आहे. आणि ती म्हणते झाड काय करतं? झाड तुम्हाला सावली देतं, आणि नुसती सावली देत नाही, त्याला आलेली फळं तुम्हाला देतं रे बाळांनो. त्यांची गोड फळं खाता तुम्ही. ते खात असताना त्याच झाडाला तुम्ही कसं तोडता? असं जेव्हा सीता म्हणते, तिचं ते शब्द ऐकून अक्षरशः कालवा कालव होते. काय हा धर्म सांगतो आपला रामायण? काय सांगतं? जिथे राम आणि सीता विलग असून सुद्धा धर्म सुटलेला नाही कुणाचाच. आणि त्या ठिकाणी सांगितलं, ती माझं हे अस्तित्व आहे म्हणून तोडू नका म्हणत नाही. कुठेही तिने ऐश्वर्य दाखवलेले नाही. ईश्वर महाअंबा जगदंबा, तिने असं नाही म्हटलं की हे माझं विश्व आहे, माझ्या विश्वाला असं करायचं नाही, असं नाही. अरे बाबा, जी निर्मिती आहे तिच्याकडे लक्ष दे. आणि ती निर्मिती काय करते? स्वतः आपल्याला सावली देते, आणि सावली दिल्यानंतर जेव्हा फळं येतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला खायला देते. तेव्हा तुमची पोटं, तेव्हा तर कंदमुळावर जीवन होतं. आणि तरी तुम्हाला हे तेव्हा त्यांना ते समजतं, अरे असं आहे. आपली आई जे करते ते नुसती ही झाडं नाही, ती उरलेली पानं, गळलेली पानं जी वृक्षांनी टाकलेली आहे, आणि जर समजा तोडायची वेळ आली तर त्याची पूजा, यथासांग पूजा करून त्याची परमिशन घेऊन ती तोडते आहे. अशी आपली संस्कृती असताना आठवड्यातून 3दा हे असं जे लोक करतात, खरंच मला आश्चर्य. त्याला सुद्धा पात्रता लागते. कुपात्र याला सुद्धा पात्रता लागते, जी आपल्यामध्ये नाही. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीच्या अतिशय दूर असल्याचा अभिमान आहे या गोष्टीचा, की आपण परोपकार जरी करत नसलो तर परपीडा तरी करत नाही कमीत कमी. असं हे जे या गोष्टी या सगळ्या लक्षात घ्यायला पाहिजे. न कळे कैसा परोपकार दानपुण्य. आणि हे दानपुण्य जरी या लोकांनी केलं तरी सुद्धा अशी जर हिंसा घडत असेल, मानसिक, शारीरिक, आर्थिक हिंसा जर कोणी करत असेल, तर त्या दानपुण्याला तरी काय शून्य किंमत आहे. तुमची शिक्षा कमी होईल, पण
वरच्या न्यायालयात जो न्याय आहे तो भोगल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. हा सृष्टीचा नियमच कळत नाही, कारण बद्ध आहेत. बद्ध लक्षण चाललं आहे. बद्ध जेव्हा व्यक्ती असतो, जेव्हा अज्ञानामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या बुद्धीच्या पगड्याच्या खाली जेव्हा मनुष्य असतो, खरंच पटत नाही. आणि हे पटत नाही हा अनुभव आपणही घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही असं होतो, आता आम्हाला राहायचं नाही. जय जय रघुवीर समर्थ. आम्हाला हे सगळं कळलं आहे आता. हे ज्ञान म्हणजे असं ज्ञान आहे की ज्या ज्ञानामुळे जीवाचं कल्याण माझं होणार आहे. बाकीच्यांचं होणार नाही होणार हा त्यांचा प्रश्न आहे, पण कल्याण माझं होणार आहे. मी कोणाला त्रास देणार नाही. मी सच्छास्त्र ऐकीन, मी सत्संगती करीन, मी सत्पात्र होण्याचा प्रयत्न करीन. असं जर एखाद्या जीवाने ठरवलं तर या पूर्ण दासबोधामध्ये समर्थांची कृपा झाली असंच म्हणावं लागेल. अन्यथा जीव बद्धतेतून मुक्त होतच नाही. मग आता त्यांनी न पोटी भूतदया, कोणत्याही, आता भूतदयेवर मी आधीच बोलल्या गेलं, कारण परोपकार म्हटलं की भूतदया आलीच. आता त्यांनी म्हटलं नाही पोटी भूतदया, मनामध्ये भूतदया नाही. अरे साधं डिसेक्शन करायचं आहे 12वीला सायन्सला डिसेक्शन करायची वेळ आली. म्हटलं मला मार्क नाही मिळाले तर चालतील, मी डिसेक्शन करूच शकणार नाही. त्या जीवाला, अरे मरून गेलेला आहे तो जीव. हो, तो प्रश्न तत्वाचा आहे. तो जीव मरून गेलेला आहे, पण मला ते काही बघायचंच नाही या सगळ्या गोष्टी. तर मारलं तेव्हाच माझ्या मनातून ते गेलं, मला मार्क नाही मिळाले ते चालतील. त्याच्या व्यतिरिक्त थेअरीमध्ये मी आणखी भरून काढीन आणि प्रॅक्टिकलमध्ये कमीत कमी जेवढे द्यायचे तेवढे द्या, पण मी ती गोष्ट करणार नाही. हे खरंच मी केलेलं आहे. शक्यच नाही, कारण केलेलं म्हणजे काय, आम्ही करूच शकत नाही. हे असं पाप आम्ही करूच शकत नाही. पापापेक्षा ही गोष्ट आपल्याला करायची आहे हे बघवतच नाही डोळ्यांनी या गोष्टी, आणि पूर्ण घराण्यामध्ये कोणी केलेलं नाही. असं जेव्हा आपल्याला वाटतं ह्या गोष्टीचा अभिमान, मग भूतदया आहे. भूतदया म्हणण्यापेक्षा त्यांना जीव आहे. अरे ज्याचं उदाहरण आपण सांगतो, साधू संत सज्जन, ज्यांच्या शेजारी त्यांच्या झोपडीमध्ये प्राणी येतात, त्यांना ते खाऊ घालतात, त्यांच्या डोक्यावर बसतात, काही खायला मिळालं नाही तर गाणं म्हणून चालले जातात, असे आपले साधू संत. आपण त्यांना मारतो. नाही पोटी भूतदया, नाही शुचिमंत काया, काही कायासुद्धा स्वच्छ नाही, नीटनेटकं राहणं नाही, नाही जनासी निववाया वचन मृद, काही गोड शब्द नाही बोलायचे कोणाशी. एक व्यक्ती, उदाहरण म्हणजे एक व्यक्ती अशी की ज्या कोरोना काळामध्ये, म्हणजे अगदी एक्स्ट्रीम चांगलं पण बघतो आणि एक्स्ट्रीम वाईटसुद्धा बघतो आपण. ज्या ठिकाणी कोरोना काळामध्ये सगळेजण एकत्र फक्त 10-20 मिनटं येऊ शकत होते, अशावेळी त्या 2 स्त्रियांची ओळख झाली एकमेकींशी. आणि अगदी कुणीही भेटत नाही आहे कुणाला. परिस्थिती इतकी गंभीर आहे की आपले नातेवाईक नाही, घरचे नाही, कुणी कुणाशी भेटू शकत नाही. तर ह्या बाईला जीवाभावाचं मैत्र जमलं आणि खरंच आपण जे भेटलो ना, ते फार आनंद झाला ह्या गोष्टीचा. आणि जेव्हा काहीतरी 6-7 महिन्यांनी रोज भेटायच्या 10 मिनटं, आणि 6-7 महिने जेव्हा गेले, 6-7 महिन्यानंतर सगळं ते लॉकडाऊन वगैरे संपलं, सगळेजण आपापल्या घरी जायची वेळ आली. आता उद्या काही मी भेटणार नाही असं त्यांना वाटलं, तर ती म्हणाली की मला तुझा नंबर दे. शेजारीच राहत होते. आता मला फोन नंबर दे, आपण फोनवर बोलू. तर ती म्हणे फोन कशासाठी पाहिजे. तर ती म्हणाली फोन इतका मदत केली होती. एकमेकींच्या जीवाभावाचं सख्य होतं की माझं मनातलं सगळं तुला सांगणार, तुझं मनातलं सगळं मला सांगणार. किती हे ऐक्य आहे, किती भास असतो. राहू केतूचे किती परिणाम आहेत आपल्यावर. आणि तिला म्हणलं कशाला पाहिजे, तर नाही मोलकरीण वगैरे आली नाही तर विचारता येईल. अगं आपण एकमेकींना दिसतोय ना डोळ्यांनी, त्यावेळी विचारून घे जेव्हा गरज पडेल. तर मी नंबर वगैरे देत नाही म्हणाली. आणि ही सत्य घटना आहे. नंबर वगैरे देण्याचं कारण नाही, मला हा खर्चच करायचा नाही. आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा आपण एकमेकांच्या सोबत राहिलो, आणि प्रत्यक्षात तिने नंबर शेअर केला नाही, काही संबंध नाही. गरज पडली तर आपण हात दाखवून बोलवून घेऊ आणि मग बोलू म्हणे. खरंच प्रश्न तत्वाचा नाही का. वचन मृद आहे का हे. म्हणजे काय गरज पडली होती थोडीशी जरी, की बा काही गोष्ट एखादी विचारायची, तेवढं सुद्धा बोलायची इच्छा नाही, तेवढं सुद्धा आम्हाला सांगायचं नाही कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही. घेतलं जेव्हा ते सगळं विसरायचं आहे, यूज अँड थ्रो. मग असं बद्ध आहे तो बद्ध आहे. त्याला काय मिळणार आहे आयुष्यात खरंच. जर काहीच कोणाला द्यायची इच्छा नसेल, देणे हा आपला हृदयाचा गुण आहे म्हणतात. उदारत्व हे हृदयाचा गुण आहे, आणि प्रत्यक्षात सगळं ओढतोय आपण. जर ओढलं आपल्या घरचं काहीच दिलं नाही तर काय राहतंय शिल्लक आपल्याजवळ, सगळं वाया जाणार आहे. वचनसुद्धा मृद नाही. मग ह्या नाही पोटी भूतदया, नाही सुचितमंत काया, नाही जनासी निववाया वचन मृद. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. हे तरी किमान आज ठरवू, हे तरी किमान ठरवू
की आपल्याला हे गोष्टी करायच्या नाही. ते बद्धतेचं लक्षण आहे. हा 7वा जो समास आहे तो बद्ध लक्षण आहे. तो समर्थांनी दिला आहे. ते असावं असं अपेक्षित समर्थांना नाही. उलट ते बद्धतेचं लक्षण आहे. ते सोडावं असं त्यांना अपेक्षित आहे. तसं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता याच्या अगदी विरुद्ध वागण्याचा नवल घडावे गे माये. नवल घडावे गे माये आपण जे म्हणतो त्यावरती आपण जी चर्चा करतोय ती महत्त्वाची आहे. न कळे भक्ती न कळे ज्ञान. मला भक्ती पाय नको आहे, मला ज्ञान नको आहे. कशाला हवं आहे ज्ञान? माझं ते खरं, मी म्हणते ते खरं. हे पुरुषाला असतं, स्त्रियांना असतं, लहान मुलांना असतं, डॉक्टरांना असतं, वकिलांना असतं, सगळ्यांना. मी म्हणीन तीच पूर्व दिशा. जोपर्यंत श्रवण होत नाही, जोपर्यंत इतरांचं मोठेपण दिसत नाही. आमच्या घरामध्ये तर आम्हाला टोकणारे इतके येतात सतत की कितीही ज्ञान असलं तर म्हणे, कितीही आपण केलं तरी आपल्या पुढे असणाऱ्या लोकांकडे बघावं. आपण त्याच्या पायथ्याशी असतो असा विचार करून हा पुढचा किती उंच आहे त्याचा विचार तू केला ना तर मग आपलं स्वतःचं समजतं. आणि त्या क्षेत्रातले पुढे गेलेले लोक बघा म्हणायचे. हुशार असले तर हुशारीच्या क्षेत्रातले पुढे गेणारे पहा. डॉक्टर असेल तर डॉक्टर, निष्णात डॉक्टर बघा. तेव्हा कुठे आपली स्वतःची किंमत. आपल्या मागचे बघितले तर आपण उंचच वाटतो. पुढचे बघा म्हणतात की पुढे जे असतील आपल्या घरची जी शिकवण असते त्यामधली एक अतिशय महत्त्वाची की आपण आहोत त्यापेक्षा पुढच्यांकडे बघा. आपण श्रीमंत आहोत तर त्याच्यापेक्षाही श्रीमंत कसे साधे वागू शकतात तसं बघा. ह्या सगळ्या गोष्टींची तुलना करा. मग हे तेव्हा कुठे काहीतरी भक्ती आणि ज्ञान त्यामध्ये पडेल. पण ते आपल्याला इच्छा नसते त्यावेळी तो असतो तो सत्तेचा किंवा धुंद ती अवस्था असते. न कळे वैराग्य न कळे ध्यान, न कळे मोक्ष न कळे साधन या नावबद्ध. आता शब्द त्यांनी असे वापरले की ध्यान नको, मोक्ष नको. मला मोक्ष म्हणजे काय? मी मुक्तता. मग मुक्तता नकोच आहे. मी मुक्तच आहे असं वाटतं आहे. मुक्तता नको आहे असं नाही. जे आहे, एखादी व्यक्ती जर कोणाला त्रास देत असेल तर दुसऱ्याला त्रास होतो हे जर तिला जाणवतच नसेल तर ती मुक्तच आहे. बद्ध असून मुक्त आहे. कशी मुक्त आहे? तिला असं जाणवत नाही की आपण इतरांना त्रास देतोय. एखादी सासू असते जी सासू पूर्वीच्या काही सासू सुनेला त्रास द्यायची असं म्हणायचे. तर तिला जो त्रास देत असताना तिला त्याचा त्रास वाटत नव्हता. म्हणजे हे भूतदेवच्या बाबतीतही तेच आहे. मारल्यानंतर त्या जीवाला त्रास होतो हे जर त्याला वाटतच नाही तो मुक्तच आहे. आपल्याला वाटतं तो मुक्त नाही पण तो स्वतःला तर मुक्त समजतो. तसं सासूला वाटतंय तसं मी काही त्रासच देत नाही, माझं जे आहे ते सत्य आहे असं जर कोणी म्हणत असेल, ठाम मनावर असेल तर तो त्याच्या दृष्टीने मुक्त असतो. समर्थांच्या दृष्टीने तो बद्ध असतो. स्वतःच्या बुद्धीने सगळं काही जर तो स्वतः करत असेल तर तो बद्ध आहे. स्वीकार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. जर स्वीकार करणारा आणि फ्लेक्झिबल ज्याला म्हणतो बदलणारा, आपली मतं बदलणारा असेल तरच तो मुक्त होऊ शकतो. अन्यथा बद्ध मुक्त होऊ शकत नाही. मग त्यांना म्हटलंय की न कळे भक्ती ज्ञान, न कळे देव निश्चयात्मक. कोणत्याही प्रकारचा देवाचा निश्चय होत नाही. ह्या देवाला नावं ठेव, त्या देवाला नावं ठेव. तुमच्या रामानी काय सीतेला सोडलं, कृष्णाने काय रासलीला केली, ह्याच्यातच रावण महत्त्वाचा. मी तुम्हाला त्याशी पुस्तकाचं नाव सांगितलं ना की अयोध्येतला रावण आणि लंकेतला राम पुस्तक काढलं एका व्यक्तीने. वा, काय म्हणजे बुद्धीचा अगदी म्हणजे अनंत कोटी त्याचं कौतुक करायला पाहिजे. असे हे जे स्वतःची बुद्धी चालवणारे हे मुक्त नसून बद्ध आहे. न कळे निश्चय याचा अर्थ रामच चांगला असं म्हणायचं नाही, पण कोणता तरी तर देव एक ठरवायला पाहिजे. एक आपल्या मुंबईला एक ठिकाण होतं म्हणजे आमच्या नातेवाईकांमध्ये, त्यांच्या घरात म्हणे मूर्ती नाही, मूर्तीपूजक नाही म्हणे, आम्ही मूर्तीच नाही. म्हटलं नवीन सुनबाई जर आली तर कशाच्या समोर तुम्ही तिचं डोकं ठेवाल? नाही, आपलं घर म्हणजे पूर्ण देवच आहे म्हणे, तिने कुठेही ठेवावं म्हणे डोकं. म्हणजे हे असं ते सुनेनी मानलं पाहिजे ना. म्हणलं अशी जी परंपरा आहे तुमची त्या परंपरेचं काही मूळ असेल ना. काहीतरी परंपरेतून आपण शिकतो ना, ती परंपरा काय आहे त्याची. नाही, हे मला वाटतंय जगात देव. तुला वाटतंय ते सत्य आहे का? विरोधाचा भास असतो, सत्य मात्र एक आहे. हारजीत भास केवळ आनंद केवळ सत्य आहे. हारजीत हा भास आहे. तुला वाटतं ते भास आहे. मला वाटतंय घरामध्ये देव नको. अरे पण दुसऱ्याला पटलं पाहिजे. बरं, दुसऱ्याचा विषय सोडला पण तू जे सत्य आहे ते किती दिवस पुरणार आहे? आता येऊ दे 90 वर्ष 91 वर्ष झाले आणि अवस्था अशी काही बिकट आली, काय करशील? सत्याला सामोरं जावंच लागेल ना. तेव्हा कुठे मग देव आठवतील सगळे. मग हे निश्चयात्मक एखादा तर देव असायला पाहिजे. कमी नको मूर्ती, मनात तर मानलं पाहिजे की कुठेतरी एक मोठी शक्ती आहे. राम म्हणून नाही, कृष्ण म्हणून नाही. देवाला नावं नाहीच आहे. आपण अनंत म्हणतो त्याला. त्याचं विष्णू सहस्रनामामध्ये किती नाम आहे, त्याच्याहीपेक्षा अनंत आहे तो.
मग इतकी नावं असताना त्याला कोणतंही नाव द्या, राम द्या. आपण दासबोध वाचतोय, अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती. मग असं म्हणत असल्यामुळे आपण रामाचं नाव घेतोय. अन्यथा कोणत्याही नावाला किंमत तेवढीच आहे. नावाला किंमतच नाही आहे, त्या शक्तीला किंमत आहे. आमच्या महाराजांना जेव्हा म्हटलं तर द्वारकेत होते आमचे मामा. द्वारकेमध्ये त्यांचं निरूपण सुरू होतं रामावर. द्वारकेमध्ये रामायण सुरू होतं. तेव्हा त्यांना प्रश्न 2 वाजता मी म्हणलं मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. जेव्हा नुकतं असं वाटायला लागलं होतं की मला खूप पटतं आहे आणि राम वेगळा कृष्ण वेगळा असं जेव्हा शंका भरपूर असतात भक्ताच्या मनात. तर त्यांना विचारलं म्हणे 2 वाजता माझ्या जेवणाच्या वेळी तुला उत्तर देतो. हे आपण बोललो आहे मला वाटतं. 2 वाजता उत्तर देतो म्हणाले. अगं म्हणे राम आणि कृष्ण काही वेगळा आहे का? वेगळा तुला वाटतो का? मग त्यांनी गोष्ट सांगितली होती त्यांची की कृष्ण लहान असताना यशोदेच्या मांडीवर झोपले आहे आणि एक काहीतरी मोठं संकटाचा, कृष्णाचं जीवन म्हणजे संकटाचंच आहे. आणि संकटाचं असताना एक मोठा राक्षस वगैरे आला आहे किंवा काहीतरी असं मोठं संकट जेव्हा आलं आणि यशोदेच्या मांडीवर छोटं तानं बाळ बसलं आहे आणि जेव्हा संकट आल्याबरोबर त्यांनी म्हटलं म्हणे असा हात करून, कोण आहे रे तिकडे, आण बरं माझा धनुष्यबाण. मामा म्हणाले समजलं, प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे का? तो जेव्हा आपल्या स्वतःच्या तन्मय अवस्थेमध्ये असतो तेव्हा तो कृष्णही नसतो, राम. त्याला जे वाटतं त्याला तो करतो. तो आहे कृष्णरूपात पूर्णावतारामध्ये आणि म्हणतो कोण आहे रे तिकडे, आणा माझा धनुष्यबाण. इतका आनंद झाला त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा. मामा म्हटलं प्रश्नच मिटले सगळे. त्याचं रूप असं विष्णूचे अवतार आहेत हे सगळे. विष्णू या वेगवेगळ्या अवतारांमध्ये आलेला आहे. त्यामुळे नावाचं त्याला काही घेणं देणं. आपल्याला आहे फार नावाचं, माझं नाव बदललेलं चालणार नाही, आडनाव बदललेलं रामाचं असं काही म्हणणं नाही. तुम्ही विष्णू म्हणा, राम म्हणा, शिव म्हणा, फक्त माझी कार्य वेगवेगळी आहेत म्हणतो तो, तेवढी लक्षात ठेवा. मी जे कार्य करतो त्या कार्याची उपासना करा. बाकी अन्यथा मला नावाने कोणत्याही हाक मारली तरी चालणार आहे, कारण मला सगळं समजतं. तू नाही घेतलं तरी समजतं. असं जेव्हा शरणागती असेल तर ते मी मानतो, मला देव मानायचा नाही म्हणणारे बद्ध नाही का? कुठेतरी तर तुम्ही निश्चय करायला पाहिजे देवाचा. न कळे निश्चयात्मक, न कळे संतांचा विवेक. अरे त्याची झोपडी जळली आणि त्यांनी काहीच केलं, त्याला अक्कल नाही का? झोपडी जळत असताना त्या आनंदामध्ये कसे, गोरा कुंभारांचा म्हणे मुलगा गेला आणि ते ते ती तल्लीन, ह्याला काय अर्थ आहे का? ह्याला काय अर्थ आहे का? असं बोलून अगदी स्वतःचं वक्तृत्व सिद्ध करणे. मूर्ख आहे, संसार करत नाही. आधी संसार करावा नेटका मग परमार्थ विवेका. हे असलं काय कामाचं आहे गोरे कुंभारांचं? असं वगैरे म्हणणं हे बद्धतेचं लक्षण आहे. कारण पूर्ण अभ्यास केल्याशिवाय बोलणं. डोंट जज द बुक विथ कव्हर. फक्त वरून वरून नाही बघायचं, त्यांच्या मागचा अर्थ बघितला. आपण म्हटलं पहिल्या दिवशी या शब्दांना अर्थ नाही. हे शब्द नुसते साधे शब्द म्हणून जर दासबोधात नसले तर इतर ठिकाणी संतांचा विवेक हा शब्द आपल्याला कुठेही दिसतो. पण तो समर्थांनी बोलला ह्याला विशेष आहे. मग हा संतांचा विवेक त्यांना कळत नाही. त्यांना म्हटलं असं म्हणतात, असं कसं केलं? मुलाकडे लक्ष नाही, घराकडे लक्ष नाही, बायकोकडे लक्ष नाही, कसला संसार आहे हा? हे सगळ्या ज्या गोष्टी बोलतात ते बद्ध आहेत. न कळे मायेचे कौतुक. मायेचं कौतुक कळत नाही, माया खरी वाटते. मायेचं कौतुक कळत नाही, माया खरी वाटते. बायको खरी आहे, बायकोचं ऐश्वर्य खरं आहे, तिला दिलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. खाडकन जेव्हा डोळे उघडतात तेव्हा कळतं ही माया आहे म्हणून. मग मायेचं कौतुक या नावाबद्ध. समर्थ म्हणतात याला बद्ध. तरी बरंच आपण बोललो बद्धावर. मला असं वाटत होतं की जम्पिंग करणार आहे मी बद्धच्या वेळी, पण आवडतो आहे विषय की बद्धतेचं लक्षण असं आहे की जे आपण आत्तापर्यंत केलं ते सगळं बद्धतेचं लक्षण आहे. जय जय रघुवीर समर्थ खरंच केलं आहे सगळ्यांनी. जोपर्यंत कोणी 45व्या वर्षी सोडलं असेल, कोणी 50व्या वर्षी सोडलं असेल, कोणी 90व्या वर्षी सोडलं असेल, पण केलं तेच आहे. कोणी 5व्या वर्षी केलं असेल प्रल्हादासारखं ज्ञान मिळवण्यासाठी बाहेर पडला असेल, पण जीवबद्ध फक्त तो शुक. सुखा सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. रामदास ज्यांचा अंश सारखे आहेत तसे शुक. बाकी गर्भावस्थेतच म्हणाले मला ज्ञान आहे आणि मला या ज्ञानातून बाहेर पडायचं नाही, आईच्या गर्भातून मला बाहेर पडायचं नाही. कारण आईच्या बाहेर, गर्भाच्या बाहेर पडलं की आई वडील आणि हे सगळं मला मागे लागेल उपाधी जी मला नको आहे, मी पळून जातो. असं जे म्हणणारे शुक आहेत तसेच आपले समर्थ आहेत ज्यांनी सावधान शब्द घेतलेला आहे. हे सगळं कळण्यासाठी जे ज्यांना कळत नाही ते सगळे बद्ध. त्यांच्या चरित्रावर मी परवा पण म्हटलं, ज्ञानराज प्रभूंनी जे सांगितलं की संत हे चेहऱ्याकडे बघून आणि देहाकडे बघून नाही ओळखायचे. त्यांचं काय घ्यायला पाहिजे हे कळलं पाहिजे, तेव्हा कुठे नावं ठेवल्या जात नाहीत. मग
आपण त्यापैकी 1% करत नाही आणि इतरांना नावं ठेवतो. ते कळण्यासाठी एक वेगळं निरूपण करायला पाहिजे की संतांची लक्षणं कोणती घेतली पाहिजे आपण, कोणते संत खरे आहेत. आणि त्यांना जे नावं ठेवतात किंवा आपल्या स्वतःची बुद्धी ज्या ठिकाणी दाखवतात ते सगळे बद्ध आहेत असं समर्थ म्हणतायत. आणि आपल्याला ते पटतंय. समर्थ म्हणतायत आपण तसेच होतो आहे आणि राहणार नाही, पण पटलं आता. म्हणजे आपण मध्यबिंदूवर आलो. ज्याचं आपण प्रास्ताविक केलं बद्ध लक्षणाचं, त्या मध्यबिंदूवर आलो. एवढं तरी किती पुढे जायचं आहे, किती आपल्याला स्थिर राहायचं आहे, किती मतीने स्थिर राहायचं आहे. कारण समर्थ आपल्याला सतत असाच साथ देणार आहे. आणि ते म्हणतील ओढतायत आपल्याकडे, आता आम्हाला असं राहायचं नाही. आणि समासही पटला आहे. पडं तर मूर्खापेक्षा बद्धाचं लक्षण पटला, कारण की हे असं घडतंय. नंतर न कळे परमार्थाची खूण. कोणती खूण आहे परमार्थाची? कुठे आहे राम? तुम्ही म्हणता राम दिसला, ह्यांनी सांगितलं राम दिसला, त्यांना सांगितलं हनुमंत दिसला. कुठे आहे राम? ही खूण आहे ना, त्याची काही खूण असते. खूण कोणती असते? जी त्या खूण ज्याला समजते त्याला समजते, कारण तो सिद्ध असतो किंवा त्याला ती ज्ञान असतं. ह्याला कसं कळणार? आपल्या डोळ्यातलं पाणी समजायला दुसरा व्यक्ती तसा पात्र नको का? समर्थ म्हणतात माझी तळमळ समजायला दुसरा पात्र पाहिजे. त्याला परमार्थाची जी खूण सांगतोय मी, अरे इथे पाऊल उमटलंय हनुमंताचं, असं कसं उमटणार आहे? इतकी वर्ष झाली. हे सगळं ताबडतोब आपले शब्द तयार असतात. असं कसं शक्य आहे? म्हणून मकरंद बुवा नेहमी म्हणतात की सश्रद्ध माणसासाठी परमार्थ आपण करू शकतो. अश्रद्ध जो आहे त्याच्यासमोर मी एक शब्दही बोलू शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. अरे जिथे गीतेमध्ये भगवंत बोलू शकले नाही, आपण काय बोलणार? भगवंताचं शेवटचं वचन किती रडायला येतं. जो खरंच शांतपणे वाचत असेल गीता, शेवटच्या क्षणामध्ये अक्षरशः रडायला येतं की हतबलता आहे कृष्णांची. अरे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आणि म्हणतोय बाबा रे माझं हे ज्ञान अश्रद्धाला देऊ नको बरं. दिलं तर तुझंही हसं आणि माझंही हसं होईल. सश्रद्ध माणसाला दे. द्यायचं असेल तर सश्रद्धाला दे, अन्यथा माझं हसं आणि तुझं सुद्धा हसं. जीवनामध्ये तुला कोणी चांगलं म्हणणार नाही, कारण सगळे बद्धांनी भरलेलं संसार आहे. त्या ठिकाणी जर तू बोलला तर तुझं तर होईलच ना चक्की, तुझ्यासोबत माझीही होईल रे. इतकी केविलवाणी अवस्था. शेवटी त्यांनी म्हटलं आहे बघा, सहा जे शेवटचे श्लोक आहेत त्यामध्ये श्रीकृष्ण हतबल झालेले आहे आणि म्हणतात सश्रद्धाला सांग. आणि असे 5 जण जरी मला मिळाले, दुर्मिळ योग हा की गुह्यतम ज्ञान देण्यासाठी मला 5 जण जरी मिळाले तर जसे पांडव. म्हणून पांडवांना मान. परमार्थाची खूण कळत नाही त्यांना. अरे आपल्याला तरी कळत होती का? त्यांना कशाला म्हणायचं, आपल्यालाच म्हणायचं. आपण आत्मनिवेदन भक्तीकडे जातोय ना, आपणच कळत होतं. रामायण कळत होतं, महाभारत कळत होतं, अजूनही कळतंय असं नाही, पण निदान वाटतंय, गोडवा तर वाटतोय कमीत कमी. कळतंय हा भागच नाही. आता आपल्या हातामध्ये एवढी मोठी पोथी मराठीतली आणली आता भागवताची, की जेणेकरून काहीतरी तर कळू दे बाबा. मराठीतली पोथी अतिशय जुनी सापडली कोणाजवळ तरी आणली. आता हे बोला तुम्ही आता. आणि आपल्या अजयबुवांचं महाभारत सुरू झालं आहे. अतिशय हे सगळ्यांनी ऐका. अजयबुवांचा आज 4था भाग झाला. खूप गोड सांगतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी समजावं. तर मग आता म्हटलं परमार्थाची खूण कळावी. आता कळली थोडीफार. गोड सोलीव सुख वाचलं आपण, कळलं थोडंसं. अरे काहीतरी छान आहे आपल्याला काल एक अनुभव ऐकला. कशातला? वारीतला. वारीतल्या लोकांना म्हटलं म्हणे, जे खरे वारकरी बरं, आता हे नवीन जरा प्रदूषणात्मक वारीच्या बद्दल बोलत नाही. खऱ्या वारकऱ्यांना जेव्हा विचारलं का रे तुम्ही भगवंत पाहिला आहे का? किती वर्ष झाली वारीला जातोय? म्हणे 20 वर्ष झाली. तुम्ही भगवंत पाहिला आहे का म्हणाले. ते म्हणाले बघितलं नाही. आम्ही कसं, म्हणजे अजून मला काही अनुभव नाही आला त्या गोष्टीचा. वारकरी साधा आहे, त्यांना आलेला असतो अनुभव, पण ते सांगत नाही. ते म्हणे मी तर काही बघितलं नाही, पण माझा विश्वास गोरोबा काकांवर आहे, माझा विश्वास तुकारामांवर आहे, माझा विश्वास एकनाथांवर आहे, माझा विश्वास या सगळ्या संतांवर आहे. त्यांनी जर बघितला तर कधी काळी मलाही दिसेल. असा त्यांची जी श्रद्धा आहे त्यामुळे त्यांना दिसतो. जर श्रद्धाच नसेल तर यांना वारकऱ्यांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचार, तुम्ही कुठे बघता, कशाला जाता? हा जो बद्धांचा प्रश्न आहे तो सिद्धांना कसा आवडेल? तर ह्या सगळ्या गोष्टी आहे ज्या न कळे परमार्थाची खूण सांगता येते, तर त्या खुणेला सुद्धा हसं होत आहे. त्या खुणेचं सुद्धा हसं होत आहे. त्यामुळे न बोललेलं बरं. न कळे अध्यात्म निरूपण समजायचा तर प्रश्नच नाही. न कळे आपणाशी आपण, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला आपण ओळखलंय का ह्यासाठी आपण प्रश्न विचारले होते स्वतःला. आपण कोण आहे? आपण खूप चांगले आहे, आपण खूप प्रेमळ आहे, आपण खूप हुशार आहे,
आपण खूप परोपकारी आहे मुळात आपण आहे, पण आपण तसं वागत नाही म्हणून आपण आपल्याला ओळखलं का? एकही व्यक्ती सश्रद्ध असो का अश्रद्ध असो त्याला प्रश्न विचारेन स्वतःचा, तर तो कधीच म्हणणार नाही की मी वाईट. आतून त्याला माहिती असतं आतून मी खूप चांगला आहे. आपण ऐकत नाही बुद्धीच्या प्रभावामुळे, म्हणून आपणाशी आपण ओळखलं का असा प्रश्न आहे समर्थांचा. जर तू तुला ओळखलं असतं तू वाईट वागू शकत नाही. जर तुला ओळखलं असतं तर तू परोपकार केला असता. जर तू ओळखलं असतं स्वतःला तर तू भूतदया केली असती. जर तू स्वतःला ओळखलं असतं तर असा वागला असता, आणि तू असा वागला नसता. या नावबद्ध. समर्थ म्हणतात या नाव किती स्पष्ट बोलले आहेत समर्थ या ठिकाणी. ते म्हणतात न कळे परमार्थाची खुण, न कळे अध्यात्म निरूपण, न कळे आपणासी आपण या नावबद्ध. आता न कळे जीवाचे जन्ममूळ. खूपच खोल झालं हे. तर जन्माचं मूळ काय आहे, मी का जन्मलो. न कळे साधनाचे फळ, साधन केल्याने काय मिळतं. झाले साधनाचे फळ आपण रोज म्हणतो. शेवटी साधनाचं फळ काय आहे, मला काय मिळालं आज. आपण लहानपणी आपली आजी आली घरी की ती काला आणते म्हणून जायचो, म्हणजे हे फळ आहे साधनेचं तिच्या. की ती जो आपण ती बिचारी आजी स्वतः न खाता 14 लोकांसाठी तो काला आणायची. हे जेव्हा समजतं तिथे तत्व आहे. तर साधनाचं फळ तिच्या काय आहे की आमचा हा जो प्रसाद आहे हा प्रत्येक लेकरांनी खावा, घरातल्या लहान मोठ्यांनी खावा. ते फळ होतं तिच्या साधनेचं. तर साधनेचं फळ यांना समजत नाही. नंतर न कळे तत्वता केवळा या नावाबद्ध. तत्व काय आहे ते कळत नाही. आणि मी तर म्हणते प्रश्न तत्वाचा आहे या नावानेच लिखाण केलं आहे. प्रश्न तत्वाचा आहे, बाकी कशाचाच नाही. या नावबद्ध. न कळे कैसे ते बंधन. बंधन म्हणजे काय ते समजत नाही. आपण बंधनात आहोत हे समजत नाही. लग्न करताना लग्न करतो तेव्हा आपण बंधनात जातो हे समजत नाही. आपल्याला आनंदात जातोय असं वाटतं. हा भ्रम आहे केतूचा, हा भ्रम आहे संसाराचा, हा भ्रम आहे मायेचा. नाही, वाईट नाही म्हणत आहे, वाईट असं अजिबात म्हणलं नाही. कारण ब्रह्माला जर भ्रम झाला तर आपल्यालाही झाला तर हरकत नाही. पण आपण बंधनात पडत असताना आपल्याला असं वाटत असतो आपण आनंदात जातो आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं काय बंधन आहे ते कळत नाही. न कळे मुक्तीचे लक्षण. ह्यापेक्षा मुक्ती काय वेगळी असते. हाच आनंद खरा आहे, हाच तो परमानंद आहे असं वाटत असतं. हे जे आपण भोगतोय तो परमानंद आहे असं वाटत असतं. खरं प्रत्यक्ष परमानंद काय ह्याची कल्पनाच नाही, कारण तो बद्ध आहे. न कळे साधनाचे फळ, न कळे तत्वता, न कळे मुक्तीचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण या नावबद्ध श्रीराम. मी 4 वेळ वाचते आणि मग शेवटी आपलं घेते. या नावबद्ध श्रीराम. न कळे शास्त्रार्थ बोलिला, न कळे निजस्वार्थ आपुला, न कळे संकल्पे बांधला या नावबद्ध. न कळे शास्त्र जयासी नाही आत्मज्ञान, हे मुख्य बद्धाचे लक्षण. तीव्र व्रतदान पुण्य काहीच नाही श्रीराम. दया नाही, आर्जव नाही, करुणा नाही, शांती नाही, क्षमा नाही या नावबद्ध श्रीराम. जे ज्ञान विषयिणे तेथे कैचे ज्ञानाची लक्षणे, बहुसाल कुलक्षणे या नावबद्ध श्रीराम. नाना प्रकारीचे दोष करिता वाटे परमसंतोष, बाष्कळपणाचा हव्यास या नावबद्ध श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.